नमस्कार मंडळी, मी स्वाती उन्नती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण राजस्थान स्पेशल बाटी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही बाटी आतमधून एकदम खुसखुशीत अशी होते, त्याचबरोबर ती खायलासुद्धा उत्तम लागते। चला तर मग बाटी बनवायला सुरुवात करूया। बाटी बनवण्यासाठी मी 2 कप गव्हाचं जाडसर दळून आणलेलं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपण गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकतो। त्याऐवजी तुम्ही 1 वाटी रवा आणि 1 वाटी आपलं साधं गव्हाचं पीठ वापरू शकता। आता या बाटीला छान चव येण्यासाठी मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा छान हाताला क्रश करून टाकून घ्यायचा, त्यामुळे छान अशी चव येते। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, हळदीमुळे आपल्या बाटीला छान असा रंग येणार आहे। त्याचबरोबर चवीसाठी मी पाव चमचा जिरा पावडर टाकून घेतलेला आहे। आता या पद्धतीने मधोमध खळगा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। आता या पद्धतीने घट्टसर गोळा तयार होईल। या पद्धतीने आपल्याला हे तेल छान असं चोळून घ्यायचं आहे। आता मी साधारण थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाण्यामुळे आपली बाटी छान अशी शिजल्या जाते, त्याचबरोबर ती आतून छान अशी मऊसुद्धा होते। आता थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। आपण चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीचं न मळता एकदम घट्टसर असं पीठ यासाठी मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कसं घट्टसर पीठ मळून तयार झालेलं आहे। आता हे पीठ मी साधारण 15 मिनटासाठी बाजूला ठेवून घेणार आहे। 15 मिनटानंतर छान असा हा गोळा चुरून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा। आता यामधले छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत। आता या पद्धतीने आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे आणि मधोमध तेल लावून छान अशी पारी बंद करून घ्यायची आहे। तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। या पद्धतीने ही पारी आपल्याला बंद करून घ्यायची आहे। आता मी या पद्धतीने सर्व पाऱ्या बंद करून छान असे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेणार आहे, जेणेकरून ते आप्पे पॅनमध्ये व्यवस्थित असे बसल्या जाईल। तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा घट्टसर गोळा मी तयार करून घेतलेला आहे। याच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे। आता सर्व गोळे तयार आहे। आता आपण याला आप्पे पॅनमध्ये शिजवून घेणार आहेत। सुरुवातीला आप्पे पॅन छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा, त्यानंतर त्याला थोडं तेल लावून यामध्ये या पद्धतीने सर्व बाटी आपल्याला आप्पे पॅनमध्ये ठेवून घ्यायच्या आहे। सुरुवातीला मी मध्यभागी बाटी ठेवून घेतलेली आहे, त्यानंतर कडेला आपल्याला या बाट्या ठेवून घ्यायच्या आहे। सर्व बाट्या मी या पद्धतीने यामध्ये ठेवून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून साधारण 10 मिनटं मंद आचेवर ही बाटी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने खालच्या बाजूने आपली बाटी थोडीशी हलकीशी शिजलेली आहे। आता या पद्धतीने आपल्याला ही बाटी पलटवून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून साधारण 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली बाटी छान अशी शिजत आलेली आहे। याच पद्धतीने आलटून पालटून साधारण 5 मिनटं पुन्हा आपण शिजवून घेणार आहे। आता यामध्ये आपण झाकण ठेवणार नाही आहोत, थोडा वेळ आपण याच पद्धतीने शिजवून घेणार आहोत। पुन्हा वारंवार आपण याला पलटत राहायचं आहे, जेणेकरून चारही बाजूनी आपली बाटी व्यवस्थित अशी शिजल्या जाईल। त्यामुळे आपली बाटी छान अशी कुरकुरीत होते, त्याचबरोबर खायलासुद्धा उत्तम अशी लागते आणि व्यवस्थित भाजल्यासुद्धा जाते। मधली बाटी आपल्याला वारंवार पलटत राहायची आहे, कारण मधोभागी जास्त गॅसची फ्लेम सुरू असते, त्यामुळे ही बाटी जळण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला ही बाटी वारंवार या पद्धतीने पलटत राहायची आहे। साधारण 20 ते 25 मिनटात आपली बाटी छान अशी शिजून तयार होते। तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली बाटी शिजत आलेली आहे। तर पुन्हा मी एकदा याला पलटून घेणार आहे। आता या पद्धतीने मधली बाटी छान अशी शिजल्या गेलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी बाटी आपली शिजून तयार आहे। आणि आता यानंतर आपण साधारण 5 मिनटासाठी यावर झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं शिजवून घेणार आहोत आणि गॅस बंद करून देणार आहोत। खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी राजस्थान स्पेशल बाटी। मी ही बाटी सोबत छान असे सोले वांगे केलेले आहे, त्याचबरोबर वरण आहे। घट्ट घट्ट वरणासोबत ही बाटी खूप छान अशी लागते।
एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या पद्धतीने आपली उत्तम अशी बाटी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.